नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ सरफेस या टॉपिकमधला हा एक सोपा आणि बेसिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे? अ पेंटागोनल बेस प्रिझम विथ 30 मिलीमीटर बेस अँड 50 मिलीमीटर हाईट इज रेस्टिंग ऑन HP with one of its base edge normal to VP. It is cut by a sectional plane inclined at 30 degree to HP, perpendicular to VP, and passing through the center of the axis. Draw the development of the lateral surface. एक पेंटागोनल बेस प्रिझम आहे ज्याचा बेस 30 मिलीमीटर आहे आणि ज्याची हाईट 50 मिलीमीटर आहे. तो पेंटागोनल बेस प्रिझम रेस्टिंग ऑन HP आहे. तो हॉरिझॉन्टल प्लेनवरती रेस्ट आहे आणि तो रेस्ट असताना त्या पेंटागोनल बेस प्रिझमची एक एज ही व्हर्टिकल प्लेनला काय आहे? नॉर्मल आहे किंवा परपेंडिक्युलर आहे. त्याच्यानंतर एका सेक्शनल प्लेननं त्या पेंटागोनल बेस प्रिझमला कट केलेलं आहे आणि ते सेक्शनल प्लेन हे व्हर्टिकल प्लेनला परपेंडिक्युलर आहे आणि हॉरिझॉन्टल प्लेनला 30 डिग्री एवढ्या इन्क्लिनेशनवरती आहे. त्याबरोबरच तो सेक्शनल प्लेन हा पेंटागोनल बेस प्रिझमची जी हाईट आहे, हाईट किती आहे? 50 आहे. त्याबरोबर हाईटच्या अर्धी हाईट म्हणजे 25 मिलीमीटर हाईट एवढ्या हाईट वरती तो व्हीपीला परपेंडिक्युलर आणि एचपीला 30 डिग्री इन्क्लिनेशन असं तो कटिंग करतो त्या पेंटागोनल बेस प्रिझमचं. अशा कंडिशनमध्ये आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सरफेसेस बनवायची आहे. तर इथं मी लेयर्स क्रिएट करून घेतलेले आहेत वेगवेगळे, जिथं मी ॲक्सिस, ऑब्जेक्ट, प्रोजेक्शन लाईन, रेफरन्स लाईन वेगवेगळे लेयर्स क्रिएट करून घेतलेले आहेत. त्या लेयर्सला मी जी काय असेल ती लाईन वेट दिलेली आहे, थिकनेस दिलेली आहे. ॲक्सिससाठी 0.5 आहे, ऑब्जेक्टसाठी 0.5 आहे, प्रोजेक्शन लाईनसाठी थोडी थिन, थोडी कमी 0.25 दिलेली आहे आणि रेफरन्स लाईनसाठी 0.5 दिलेली आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असे लेयर्स क्रिएट करून घ्यावे लागतील आणि करस्पॉन्डिंग मी तसे काय दिलेले आहेत, कलर दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक रेफरन्स लाईन ड्रॉ करून घेतो. समजा ही रेफरन्स लाईन आहे. ऑर्थो मोड मी ऑन करतो. इथून इथं मी रेफरन्स लाईन ड्रॉ करून घेतली. राईट क्लिक एंटर. तर ही रेफरन्स लाईन आहे. इथे येऊन चेंज करतो मी. रेफरन्स लाईन म्हणतो तिला. कंट्रोल एस. आता आपल्याला पेंटागोनल बेस प्रिझम ड्रॉ करायचा आहे, ज्याची बेस 30 आहे आणि हाईट 50 आहे. सो मी इथं पॉलिगॉन कमांडमध्ये आलो. पॉलिगॉन कमांडमध्ये येऊन आपल्याला पेंटागॉन क्रिएट करायचं आहे. सो इंटर नंबर ऑफ साइड्स 5. एंटर. स्पेसिफाय सेंटर ऑफ द पॉलिगॉन इथं मी क्लिक करणार नाही. मी माऊसवरती राईट क्लिक केलं. राईट क्लिक करून एज ते मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर मी आत्ता इथं क्लिक करतो. कुठेही रॅन्डमली क्लिक करतो आणि क्लिक केल्यानंतर मग आता मला काय सांगावे लागेल? एजची लेंथ सांगावी लागेल. तर एजची लेंथ मी आता किती पुट करतो? 30 इतकी पुट करतो. 30 मिलीमीटर इतकी पुट करतो. तर इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ही जी पर्टिक्युलर एज आहे, ही पर्टिक्युलर एज ही का आहे? व्हीपीला परपेंडिक्युलर आहे. हा व्हीपी असतो, हा एचपी असतो. तर ही पर्टिक्युलर एज व्हीपीला का आहे? परपेंडिक्युलर आहे. पुन्हा एकदा मी करून दाखवतो. पॉलिगॉन कमांडमध्ये मी आलो. पॉलिगॉन कमांडमध्ये येऊन नंबर ऑफ साइड्स 5 आणि स्पेसिफाय सेंटर पॉलिगॉनवरती मी क्लिक केलं नाही. राईट क्लिक केलं, एजवरती क्लिक केलं, आत्ता क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर बघा, आयदर मी पॉलिगॉन असाही ड्रॉ करू शकतो. इथं जर बघितला तर एक एज काय आहे? व्हीपीला पॅरलल आहे. आपल्याला असा सिनेरिओ नको आहे. आपल्याला कशी पाहिजे आहे? एज ही व्हीपीला परपेंडिक्युलर पाहिजे. त्यामुळं मी व्हीपीला परपेंडिक्युलर एज ठेवली आणि आता 30 मिलीमीटर एवढं केलं. तर इथं तो पॉलिगॉन क्रिएट झालेला आहे. पेंटागॉन क्रिएट झालेला आहे. इथे येऊन जर मी याचं डायमेन्शन मेजर केलं, इथून ते इथं किती डायमेन्शन आहे? 30 एवढं आहे. कंट्रोल एस. आता मी पॉलिगॉनला मूव्ह कमांडचा उपयोग करून थोडं खाली शिफ्ट करून घेतो. कंट्रोल एस. त्या पॉलिगॉनला हा जो पेंटागोनल बेस प्रिझम आहे. सो प्रिझम आहे म्हणजे त्याला टॉप सरफेस आहे आणि बॉटम सरफेस आहे. तर टॉप सरफेस आणि बॉटम सरफेसला आपल्याला नावं द्यावी लागतील. बॉटम सरफेसला नावं मी देतो. टेक्स्ट कमांडमध्ये येऊन सिंगल लाईन टेक्स्ट. इथं मला नाव द्यायचं आहे. हाईट मी 2.5 ठेवतो. त्याच्यानंतर रोटेशन अँगल 0 आणि आता नाव आपण देऊ. कॅप्सलॉक ऑन करतो मी. नाव A, B, C, D आणखी E.
एंटर, दोनदा एंटर, कंट्रोल यस. ABCDE हा जो बॉटमचा फेस आहे, बॉटमचे जे काही कॉर्नर आहेत त्यांना मी नाव देऊन घेतलं. आता सेम ह्याला काय आहे, टॉप सरफेस आहे, प्रिझमला टॉप सरफेस आहे, त्याला सुद्धा आपण नाव देऊन घेऊ. टेक्स्ट कमांडमध्ये आलो मी, नावं देताना आता पुन्हा इथं मला नाव द्यायचं आहे. क्लिक केलं मी, हाईट 2.5, रोटेशन अँगल 0, नाव देऊ आपण 1, इथं देऊ 2, 3, 4, आणखी 5, कंट्रोल यस, एंटर प्रेस करा, कंट्रोल यस. सो ABCDE आणि 1 2 3 4 5 ही आपण नावं टॉप आणि बॉटम सरफेस ते जे कॉर्नर आहेत त्या कॉर्नरला देऊन घेतलेली आहेत. आता ह्या पेंटागोनल बेस प्रिझमचं आपल्याला जॉमेट्रिक सेंटर किंवा ऍक्सिस टॉप व्ह्यू मध्ये दाखवायचं आहे. तर तुम्ही कसं दाखवणार, मी त्याच्यासाठी डोनट कमांडचा यूज करतो. DONUT, डोनट, एंटर. स्पेसिफाय इनसाइड डायमीटर 0, एंटर. आउटसाइड डायमीटर आपण 2 घेऊ, एंटर. आणि आता मी बरोबर ह्या पॉलिगॉनच्या कुठल्याही एज वरती क्लिक केल्यानंतर बरोबर सेंटरला मला इथं असा हा तो जॉमेट्रिक सेंटर दिसेल. हा जॉमेट्रिक सेंटर नथिंग बट काय आहे, त्या पेंटागोनल बेस प्रिझमचा ऍक्सिस आहे. आता त्याला आपण नाव देऊन घेऊ. पुन्हा टेक्स्ट कमांडमध्ये येऊन सिंगल लाईन टेक्स्ट, इथं आपल्याला त्याला नाव द्यायचं आहे. इथं मी क्लिक केलं, हाईट 2.5, रोटेशन अँगल 0, नाव त्याला आपण देऊ O, O डॅश, एंटर. O आणि O डॅश अशी आपण दोन का नावं दिली, तर टॉप सरफेस आणि बॉटम सरफेसला O आणि O डॅश असेल. आता इथं आपण तो टॉप व्ह्यू ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपण त्याचा फ्रंट व्ह्यू ड्रॉ करून घेऊ. त्याच्यासाठी मी इथं आता प्रोजेक्शन लाईन लेअरमध्ये आलो, लाईन कमांडमध्ये आलो आणि ह्या सगळ्या प्रोजेक्शन्स मी वरती ड्रॉ करून घेतो. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, C पॉइंट मधून किंवा E पॉइंट मधून येणारं प्रोजेक्शन, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, B पॉइंट किंवा A पॉइंट मधून येणारं प्रोजेक्शन, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. आता O डॅश या ऍक्सिस मधून येणारं प्रोजेक्शन, राईट क्लिक एंटर, कंट्रोल एस. सो हे प्रोजेक्शन सगळे मी बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला त्या प्रिझमची हाईट द्यायची आहे. तर प्रिझमची हाईट देण्यासाठी किती आहे त्यांनी मेन्शन केलेलं आहे, 50 मिलीमीटर एवढी हाईट आहे. मी ऑफसेट कमांडवरती आलो, ऑफसेट कमांडवरती येऊन स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स 50 मी इंटरप्रिट केलं आणि कुणापासून, तर मी या रेफरन्स लाईन पासून म्हणतो आता 50 वरती मी एक लाईन क्रिएट करून घेतली. सेम तसं त्यांनी मेन्शन केलेलं आहे की बरोबर ते कटिंग प्लेन हे सेंटर ऑफ ऍक्सिस जो आहे तिथून पास होतं आणि किती डिस्टन्सवरती, 25 मिलीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती. त्यामुळे मी इथं पुन्हा या लाईनवरती क्लिक केलं आणि खाली डिस्टन्स मी आता किती पुट करतो, 25 इतकं पुट केलं, कंट्रोल एस. ठीक आहे. ह्या ज्या दोन लाईन आहेत त्या दोन लाईनला मी प्रोजेक्शन लाईन करतो आता, कंट्रोल एस. सो अननेसेसरी ज्या लाईन आहेत त्या मी ट्रिम करतो. सो ही लाईन अननेसेसरी आहे, या लाईन अननेसेसरी आहेत, कंट्रोल एस. डायमेन्शन देऊन घेऊ आपण. सो डायमेन्शन देऊन घेऊ. सो प्रिझमची जी हाईट आहे ही हाईट आहे बरोबर 50 आणि टॉप पासून जी डिस्टन्स आहे बरोबर सेंटरचं डिस्टन्स हे 25 इतकं आहे, कंट्रोल एस. ठीक आहे. इथं आपण तो असा रफ एक रेफरन्स असा इथं फ्रंट व्ह्यू ड्रॉ करून घेतलेला. तर त्यांनी प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलेलं आहे की कटिंग प्लेन जे आहे ते HP ला, आपल्याला तर माहित आहे की HP कुठं असतो आणि VP कुठं असतो. इथं मी नाव देतो हाईट 2.5, अँगल 0. हा जो आहे व्हर्टिकल प्लेन आहे. सो VP आहे हा, आणखी इथं जो आहे तो HP आहे. सो HP हॉरिझॉन्टल प्लेन आणि व्हर्टिकल प्लेन. सो हॉरिझॉन्टल प्लेनची इन्क्लिनेशन त्या कटिंग प्लेनचं किती आहे, 30 डिग्री इतका आहे. आणि तो बरोबर हा जो ऍक्सिस आहे प्रिझमचा, त्या प्रिझमच्या बरोबर हाईटच्या सेंटर मधून तो पास होतो आणि त्याचं इन्क्लिनेशन किती आहे, 30 डिग्री आहे. तर ते मी कसं बनवेन, लाईन कमांडमध्ये मी आलो, लाईन कमांडमध्ये येऊन मी इथे क्लिक केलं, जो बरोबर हाईटचा सेंटर आहे
आणि इथून आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. ऑर्थोमोड बंद करतो मी. सो बंद करून टॅबचा उपयोग केला मी. बघा मी टॅबचा उपयोग केल्यानंतर लेंथ आणि मी अँगल मेन्शन करू शकतो. तर मला इथे अँगल जो आता 56 दिसतो तो अँगल किती पाहिजे? 30 डिग्री इतका पाहिजे. पुन्हा टॅप केलं मी. ओके. आणि आता एंटर प्रेस केलं. कमांड ऍक्टिव्ह आहे. कमांडमधून बाहेर यायला राईट क्लिक करून एंटर केलं. इथं आपण अँगल मेजर करू. अँगल किती आहे? अँगलरमध्ये येऊन हा पॉइंट आणि ही लाईन इथला अँगल किती आहे? 30 डिग्री इतका आहे. कंट्रोल झेड. अँगलमध्ये येऊन ही लाईन आणि ही लाईन त्यातला हा जो अँगल आहे तो 30 डिग्री इतका अँगल आहे. तर ही लाईन इंडिकेट काय करते? तो सेक्शनल प्लेन, कटिंग प्लेन जो आहे तो ती मेन्शन करते. आता मी काय करतो? पुन्हा लाईन कमांडचा उपयोग करून ही फक्त जी लाईन आहे ह्या लाईनला मी एक्सटेंड करून घेतो. सो कसं करतो एक्सटेंड मी? ह्या लाईनवरती इथे क्लिक केलं मी आणि इथं अँगल किती दिसतो बघा. सो हा अँगल आपल्याला हवा आहे टोटल, म्हणजे स्ट्रेट लाईन ती यायची असेल तर 150 प्लस 30 180 डिग्री अँगल यायला पाहिजे. तो इथं अँगल आपल्याला दिसतो 150 डिग्री. तो दिसल्यानंतर मी आता क्लिक केलं, राईट क्लिक एंटर. जर इथं आता मी अँगल मेजर करून बघितला, ही लाईन आणि ह्या लाईन मधला अँगल हा 30 डिग्री आहे. कंट्रोल येस. ठीक आहे. सो अननेसेसरी इथं आहे हे मी डिलीट करतो. एकाच ठिकाणी आपण डायमेन्शन देऊन घेऊ. सो हा 30 डिग्री इथं मेन्शन केलेला मी डिलीट करतो. ठीक आहे. का होत नाही डिलीट? ओके. कंट्रोल येस. सो 30 डिग्रीचा हा असा सेक्शनल प्लेन. तर इथं आपण ते जस्ट एक रफ स्केच ड्रॉ करून घेतलेला आहे प्रोजेक्शन लाईनचा यूज करून. आता आपण काय असेल ते प्रॉपर लेबलिंग करून घेऊ. पुन्हा इथं बॉटम फेसला आणि इथं टॉपचा जो काही सरफेस आहे तिथं टॉप आणि बॉटम सरफेस जे आहे तिथं आपण करस्पॉन्डिंग लेबलिंग करून घेऊ. हा टॉप व्ह्यू आहे. तर हा टॉप व्ह्यूला ज्यावेळी मी इकडून बघणार त्यावेळी मग हा आपण इथं फ्रंट व्ह्यू ड्रॉ करणार. तर ह्या प्रिझमला इकडून बघत असताना, ह्या एंड बघत असताना A1 एज आणि B2 एज सिंगल एज दिसेल, एकच एज दिसेल. C3 एज आणि E5 एज सिंगल एज दिसेल आणि D4 एज इथं दिसेल. तर आपण टॉप आणि बॉटमला नाव देऊन घेऊ. पुन्हा मी टेक्स्ट कमांडमध्ये आलो. इथं नाव द्यायचं आपल्याला. इथं नाव हाईट 2.5 अँगल 0. सो इथं नाव असेल ए आणि बी. बॉटमला आपण ए बी नाव दिलेलं आहे. ए बी. त्याच्यानंतर मी याचा कलर चेंज करून घेतो. प्रोजेक्शनचा कलर घेतो इथं. कंट्रोल एस. टेक्स्टमध्ये येऊन इथं नाव द्यायचं आहे ओ आणि ओ डॅश. सो ओ नाव आपण टॉपला देऊ. इथं नाव देऊ आपण टॉपला हाईट 2.5 अँगल 0. सो इथं ओ आणखी इथं ओ डॅश. एंटर. ठीक आहे. ओ आणि ओ डॅश. त्याच्यानंतर सी आणि ई हे नाव असेल इथं. सी आणि ई. सो इथं पर्टिक्युलर नाव असेल सी आणि ई. हाईट 2.5 अँगल 0. सी कॉमा ई. एंटर. सी कॉमा ई. आणि त्याच्यानंतर इथं नाव असेल डी. इथं नाव असेल डी. सो हा पर्टिक्युलर कॉर्नर इथं नाव असेल डी. हाईट 2.5 अँगल 0 आणि हा असेल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण ए बी सी डी ई ही बॉटमची जी काही बॉटम सरफेस आहे त्याची नाव देऊन घेतली. कंट्रोल एस. आता टॉपच्या सरफेसला आपण 1 2 3 4 5 ही नाव दिलेली आहेत. तर हा पर्टिक्युलर कॉर्नर असेल 4. सो टेक्स्टमध्ये येऊन हा पर्टिक्युलर कॉर्नर आहे 4. त्याच्यानंतर 3 आणि 5. सो हा पर्टिक्युलर पॉईंट असेल 3,5. त्याच्यानंतर हा जो आहे टॉपचा सरफेस ओ. त्याच्यानंतर हा असेल 1 2 1 कॉमा. ठीक आहे. तर 4 1 2 3 4 5 जे काय आहेत त्यांना आपण नावं देऊन घेतलेली. कंट्रोल येस. टॉपचं सरफेस आणि बॉटमचं सरफेस आपण नावं देऊन घेतलेली आहेत. आणि सेक्शनल प्लेन सुद्धा आपण ड्रॉ करून घेतलेला आहे जसा प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलेला होता तसा. आता डेव्हलपमेंट ड्रॉ करण्याच्या अगोदर ही लाईन मी जस्ट एक्सटेंड करून घेतो. ऑर्थोमोड ऑन केला मी. कंट्रोल येस. हा जो पेंटागोनल बेस प्रिझम आहे ह्या पेंटागोनल बेस प्रिझमची डेव्हलपमेंट आपल्याला ड्रॉ करायची आहे.
म्हणजे आपल्याला लॅटरल सर्फेसेसचा विचार करावा लागेल. सो इथं लॅटरल सर्फेसेस म्हणजे कुठले आहेत? हा एक लॅटरल सर्फेस आहे, हा एक लॅटरल सर्फेस आहे, हा एक लॅटरल सर्फेस आहे, हा एक लॅटरल सर्फेस आहे आणि हा एक लॅटरल सर्फेस आहे. बरोबर? तर लॅटरल सर्फेसेस म्हणजे आपल्याला इथं डायमेन्शनचा विचार करावा लागेल. हा, तर सेम इथं जो पेंटागोनल बेस प्रिझम आपण ड्रॉ केलेला आहे त्याचे लॅटरल सर्फेसेस आपण इथं ड्रॉ. सो ते लॅटरल सर्फेसेस ड्रॉ करायच्या अगोदर आपण प्रोजेक्शन्स सगळ्यात पहिला बनवून घेऊ. तर हे हे इथं जे आपण फ्रंट व्ह्यू ड्रॉ करून घेतलेलं आहे व्हर्टिकल प्लेनमध्ये, हे सगळे प्रोजेक्शन आपण इकडं एक्सटेंड करू. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. प्रत्येक कॉर्नर जो आहे हा कॉर्नर आहे. ओके, सगळ्यात पहिला आपण जिथं जिथं तो कटिंग प्लेन प्रिझमला कट झालेला आहे सेक्शनल प्लेन, तिथं आपण लेबलिंग करून घेऊ. इथं आपण नंबरिंग दिलेले आहे 1 2 3 4 5. सो आपण हेच नंबरिंग काय करू, कॉपी करू. 1 2 3 4 5. कंट्रोल सी कीबोर्डवरती केलं मी, कंट्रोल व्ही केलं, कंट्रोल सी कंट्रोल व्ही. इथं मी साईडला घेतो, कंट्रोल एस. आता 1 2 1 2 कुठं आहे? हा इथं इथं जो कट झाला ऑर्थो बंद करा. इथला हा जो पर्टिक्युलर पॉइंट आहे 1 2. समजत नसेल तर आपण डोनट क्रिएट करू. डोनट DONUT डोनट. इनसाइड डायमीटर 0, आउटसाइड डायमीटर 2 आणि पर्टिक्युलर पॉइंट तो हा. हा पॉइंट म्हणजे 1 डॅश 2 डॅश म्हणू आपण. त्याच्यानंतर बरोबर हा पॉइंट जो प्रिझमच्या एक्झॅक्टली हाईटच्या सेंटरला आहे. त्याच्यानंतर 3 5 एज जी काय आहे 3 5 आणि CE ही एज आहे त्याला कट होणारा इथं आहे आणि त्याच्यानंतर D4 एज आहे त्याला कट होणारा इथं आहे. कंट्रोल एस. सो हा जो पर्टिक्युलर पॉइंट आहे याला आपण नाव देऊ 1 डॅश 2 डॅश 1 डॅश 2 डॅश. त्याच्यानंतर 3 5 एज वरती असणारा हा, याला मी कॉपी करतो, कंट्रोल किंवा मला मूव्ह करून घेतो मी. इथं असेल तो पॉइंट 3 5, हा पॉइंट असेल 3 5. इथं येऊन हा पॉइंट आहे 3 डॅश 5 डॅश. त्याच्यानंतर हा जो 4 आहे 4 ला सुद्धा आपण मूव्ह करून घेऊ, 4 ला मूव्ह करून घेऊ इथं. हा पॉइंट असेल 4 डॅश, कंट्रोल एस. सो 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश आणि 5 डॅश आपण नावं देऊन घेतलेली आहेत, लेबलिंग केलेलं आहे. हा फक्त एक पॉइंट आहे त्याला आपण नाव काहीतरी द्यावं लागेल. सो मी टेक्स्टमध्ये येऊन कंट्रोल एस, टेक्स्टमध्ये येऊन इथं नाव आपण सपोज त्याला काहीतरी 2.5 हाईट 0. सो त्याला आपण सपोज यस काहीतरी नाव दिलेलं आहे, कंट्रोल एस. ठीक आहे. आता हा जो प्रिझम आहे ह्या प्रिझमला ह्या सेक्शनल प्लेननं जिथं कट केलं आणि कट केल्यानंतर हा जो वरचा पोर्शन आहे हा आपण रिमूव्ह केलेला आहे. हा पोर्शन आपण कन्सिडर करत नाही. बॉटमचा फक्त जो काही सरफेस आहे तो फक्त आपण कन्सिडर करतोय ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून. ठीक आहे. त्यामुळं मी आता फक्त जो ऑब्जेक्ट आहे तोच ऑब्जेक्ट इथे ड्रॉ करून घेतो. सो ऑब्जेक्ट लेअरमध्ये आलो मी, लाईनमध्ये आलो. सो ॲक्च्युअलमध्ये 1 2 3 4 5 6 आणि 6. राईट क्लिक एंटर. हा असा हा आपल्याला आउटर सरफेस दिसतो त्या प्रिझमचा. हा वरचा पोर्शन आपण कटिंग प्लेन कट केला आणि हा पोर्शन जर मी रिमूव्ह केला तर राईट क्लिक रिपीट लाईन. त्याच्यानंतर इथं ही 3 5 C3 एज आणि E5 एज ही आपल्याला इथं सिंगल एज दिसेल. त्यामुळे ही एज मी इथं ड्रॉ करून घेतली. राईट क्लिक एंटर. आणि त्याच्यानंतर ही A1 एज आणि B2 एज मला ही इथं दिसते. ही ही पर्टिक्युलर एज जी काय आहे A1 किंवा B2 एज आहे. त्याच्यानंतर राहता राहिला हा इथला ऍक्सिस ओ डॅश जो आपल्याला टॉप व्ह्यू मध्ये सिंगल पॉईंट दिसतो तो ऍक्सिस मला इथे ड्रॉ करावा लागेल. तो मी ऍक्सिसचा लेअर इथे क्रिएट केलेला आहे. तर हा पर्टिक्युलर पॉईंट, सो हा पर्टिक्युलर पॉईंट आणि हा पर्टिक्युलर पॉईंट ला कनेक्ट करणारी लाईन म्हणजे काय असेल, ऍक्सिस असेल. ओ पॉईंट हा इथं बॉटमला आहे, कंट्रोल एस. सो ओ आणि ओ डॅश, ओ हा पॉईंट टॉपला आहे आणि ओ डॅश पॉईंट काय आहे बॉटमला आहे. तर इथं जो आपल्याला दिसत आहे तो फ्रंट व्ह्यू आहे आणि तो फ्रंट व्ह्यू कधी आहे, सेक्शन प्लेन कट केलेला आहे आणि हा वरचा पोर्शन आपण रिमूव्ह केलेला. आता आपण काय करू,
सगळे प्रोजेक्शन्स लाईन ड्रॉ करून घेऊ. सो लाईन कमांडमध्ये मी आलो. ह्या 1 2 3 4 5 मधून जाणाऱ्या लाईन्स मी ड्रॉ करून घेतल्या. सेम कशा आता 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 5 डॅश मधून जाणाऱ्या लाईन सुद्धा आपण ड्रॉ करून घेऊ. सो 1 डॅश मधून येणारी लाईन ऑर्थो मोड ऑन करा. ऑर्थो मोड ऑन करून राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, सेंटर मधून येणारी प्रोजेक्शन, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, 3 डॅश 5 डॅश मधून येणारं प्रोजेक्शन, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, 4 पॉईंट मधून येणारं प्रोजेक्शन, राईट क्लिक एंटर, कंट्रोल एस. ठीक आहे. तर इथं आपल्याला आता डेव्हलपमेंट ड्रॉ करायची आहे. सो डेव्हलपमेंटसाठी आपल्याला लॅटरल सर्फेसेस ड्रॉ करावे लागतील. सो लॅटरल सर्फेसेस म्हणजेच नथिंग बट आपल्याला काय करावं लागेल, इथं जे व्हर्टिकल प्लेनच आहेत, हा, सो पेंटागॉनसाठी ते जे व्हर्टिकल प्लेन आहेत लॅटरल सर्फेसेस त्याचे डायमेन्शन आपल्याला इथे ड्रॉ करावे लागतील. आणि हा पेंटागॉन आहे त्यामुळे आपल्याला इथं 5 लॅटरल सर्फेसेस काय करावे लागतील, ड्रॉ करावे लागतील. त्याचं डायमेन्शन काय असेल, एज बेस एज किती आहे आपली 30 आहे आणि हाईट किती आहे 50 आहे. तर मी इथे एक लाईन ड्रॉ करतो. जस्ट एक रेफरन्ससाठी म्हणून इथे लाईन ड्रॉ केली मी. राईट क्लिक एंटर, ट्रिम करतो मी ही लाईनला. तर ही जी हाईट आहे ही हाईट किती आहे 50 इतकी आहे. कंट्रोल एस. त्याच्यानंतर या लाईन पासून बेस एज, बेस आपली एज आहे त्याची लेंथ किती आहे 30 आहे. सो मी पुन्हा ऑफसेट कमांडवरती आलो. ऑफसेट कमांडवरती येऊन डिस्टन्स किती 30 आणि ऑफसेट कोणापासून या लाईन पासून इकडे 30, पुन्हा सेम या लाईन पासून इकडे 30, या लाईन पासून इकडे 30, या लाईन पासून इकडे 30. सो 1 2 3 4 आणि पेंटागॉन आहे त्यामुळं अजून एक कंट्रोल एस. ठीक आहे. अननेसेसरी गोष्टी मी लगेच ट्रिम करून घेतो. हे अननेसेसरी आहे. कंट्रोल एस. आता आपण काय करू, नावं देऊन घेऊ. बॉटमला आपली नावं आहेत ABCDE, टॉपला नाव आहेत 1 2 3 4 5 आणि जिथं जिथं तो कटिंग प्लेन प्रिझमला कट झालेला आहे तिथं आपण 1 डॅश टू 5 डॅश अशी नावं दिलेली आहेत. सो हा पर्टिक्युलर पॉईंट डॅश आहे. 4 डॅश, कंट्रोल एस, कंट्रोल एस. ठीक आहे. नाव आपण देऊन घेऊ. टेक्स्ट कमांडमध्ये येऊन सिंगल लाईन टेक्स्ट, इथं नाव असेल, इथं नाव देऊ आपण हाईट 2.5 अँगल 0, ए बी सी डी ई आणि बॅक टू ए. सेम इथं नाव असेल 1 2 3 4 5 आणि बॅक टू 1, कंट्रोल एस. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण टॉप आणि बॉटम सर्फेसची नावं देऊन घेतलेली आहेत. आपल्याला तर हा 1 डॅश टू 4 डॅश, सॉरी 1 डॅश टू 5 डॅश हे पॉईंट लोकेट करायचे आहेत. सो ते करण्यासाठी मी काय करतो, पुन्हा डोनट कमांडचा यूज करतो. स्क्रीनवरती DONUT डोनट टाईप केलं मी. इनसाइड डायमीटर 0, आउटसाइड डायमीटर 2, स्पेसिफाय सेंटर ऑफ द डोनट, हा आपल्याला आता मेन्शन करायचं आहे. तर इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर आपण 1 डॅश जो पॉईंट आहे, 1 डॅश पॉईंट हा कुठल्या एज वरती आहे, A1 एज वरती आहे. त्याच्यानंतर 2 डॅश पॉईंट जो आहे तो B2 एज वरती आहे. 3 डॅश पॉईंट हा C3 एज वरती आहे. 5 डॅश पॉईंट E5 एज वरती आहे आणि 4 डॅश पॉईंट हा D4 एज वरती आहे. सो A1 एज, B2 एज इथं आपल्याला सिंगल एज दिसते. C3 E5 आपल्याला सिंगल एज दिसते आणि ही D4 इथं दिसते. त्यामुळं 1 डॅश पॉईंट आपण हा इथल्या, इथं मी चेंज करतो. 1 डॅश पॉईंट हा आपण A1 एज वरती कन्सिडर करतो. सो A1 एज इथं आहे. A1 एज वरती पॉईंट असेल, इथं असणारा पॉईंट असेल 1 डॅश. त्याच्यानंतर 2 डॅश पॉईंट हा B2 एज वरती असेल. सो B2 एज इथं आहे. सो इथं मी हा पॉईंट का घेतला, A1 एज आणि इकडचं 1 डॅशचं प्रोजेक्शन. सेम तसं 2 डॅश पॉईंट हा B2 एज वरती आहे. तर B2 एज वरती आहे त्यामुळे ही B2 ची लाईन आणि हे 2 डॅशचं प्रोजेक्शन, इथं पॉईंट असेल 2 डॅश. त्याच्यानंतर 3 डॅश पॉईंट C3 एज वरती आहे. 3 डॅशचं प्रोजेक्शन हे आणि C3चं प्रोजेक्शन हे, तर इथं पॉईंट असेल. त्याच्यानंतर 4 डॅश, 4 डॅश हा D4 एज वरती आहे. सो D4 एज आणि हे 4 डॅशचं प्रोजेक्शन इकडं. त्याच्यानंतर 5 डॅश पॉईंट हा E5 एज वरती आहे. तर E5 प्रोजेक्शन व्हर्टिकल हे
आणि 5 डॅशचं हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन हे इथं आणि त्याच्यानंतर परत बॅक टू 1 डॅश पॉईंट, बॅक टू 1 डॅश पॉईंट, 1 डॅश पॉईंट हा A1 व्हर्टिकल आणि हा 1 डॅश. सो इथं व्हर्टिकल पॉईंट असेल 1 डॅश. कंट्रोल येस. हा आपण लगेच नावं देऊन घेऊ. जी नावं आपण इथं दिलेली आहेत तीच नावं पुन्हा ह्या डेव्हलपमेंट सरफेसवरती देऊन घेऊ. पॉईंट इथं व्हर्टिकल हाईट 2.5, रोटेशन अँगल 0, इथं असेल 1 डॅश, इथं असेल 2 डॅश, इथं असेल 3 डॅश, इथं असेल 4 डॅश, इथं असेल 5 डॅश आणि इथं असेल पुन्हा बॅक 1 डॅश. एंटर. कंट्रोल एस. सो इथं आपण रफ काय करून घेतलेलं आहे, एक रेफरन्स, एक ग्रीड आपण इथे क्रिएट करून घेतलेली आहे. आणि इथं दिसणारे व्हर्टिकल प्लेनमध्ये दिसणारे जे पॉइंट आहेत 1 डॅश टू 5 डॅश, जे ऍक्च्युली काय करतात, ह्या व्हर्टिकल एजेसना कट करतात, ते आपण इथं डेव्हलपमेंटमध्ये ड्रॉ करून घेतलेले आहेत. आता आपल्याला फक्त काय करावं लागेल, सगळे पॉइंट कनेक्ट करावे लागतील. मी इथं आलो, ऑब्जेक्ट लेअरमध्ये आलो, लाईनमध्ये आलो, सगळे पॉइंट मी कनेक्ट करून घेतो. 1 डॅश टू 2 डॅश, ऑर्थो मोड बंद करतो. 2 डॅश टू 3 डॅश, 3 डॅश टू 4 डॅश, 4 डॅश टू 5 डॅश, 5 डॅश टू बॅक टू 1 डॅश. पुन्हा ही A1 एज, त्याच्यानंतर इकडे येतो मी A टू A, त्याच्यानंतर A टू 1 डॅश. राईट क्लिक एंटर. इथं मी हा काय करून घेतला, जस्ट ह्या आउटर एज मी ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि ऍक्च्युअलमध्ये B2 एज, C3 एज, D4 एज आणि E5 एज सुद्धा मी इथं दाखवतोय. राईट क्लिक रिपीट लाईन. सो B2 एज ही असेल B2 एज. राईट क्लिक एंटर. राईट क्लिक रिपीट लाईन. C3 एज, C3 एज. राईट क्लिक एंटर. त्याच्यानंतर आहे D4 एज. राईट क्लिक रिपीट लाईन. D4 एज. राईट क्लिक एंटर. राईट क्लिक रिपीट लाईन. त्याच्यानंतर आहे E5 एज. E5 एज. राईट क्लिक एंटर. कंट्रोल एस. ठीक आहे. तर इथं हा जो असा वरचा पोर्शन आहे, हा वरचा पोर्शन म्हणजे ऍक्च्युली ह्या कटिंग प्लेननं कट केल्यानंतर हा इथला सरफेस आपण काय केलेला आहे, काढून टाकलेला आहे. तर तो तिथं पोर्शन नाही आहे, हे आपण अझूम केलेलं आहे, कन्सिडर केलेलं आहे. त्यामुळं कटिंग प्लेननं ह्या प्रिझमला कट केल्यानंतर हा फक्त जर मी एवढाच ऑब्जेक्ट कन्सिडर केला आणि त्याची जर मी डेव्हलपमेंट ड्रॉ केली, तर ती डेव्हलपमेंट आपल्याला अशा पद्धतीनं दिसेल. इथं जर मी डायमेन्शन द्यायची झाली, तर हा पर्टिक्युलर पॉईंट आणि हा पर्टिक्युलर पॉईंट ह्याचं डायमेन्शन 50 आणि इथं ही प्रत्येक जी हे प्रत्येक डिस्टन्स आहे, हे प्रत्येक डिस्टन्स किती आहे, 30 आहे. सो पेंटॅगॉन आहे, त्यामुळं पेंटॅगॉन असल्यामुळं आपण इथं आता 5 काय करून घेतलेले आहेत, लॅटरल सर्फेसेस क्रिएट करून घेतलेले आहेत. 5 लॅटरल सर्फेसेस बनवलेले आहेत. त्यामुळं इथं 30 लेंथ असणारे आपल्याला कंट्रोल एस. सो 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 आपण काय करून घेतले, रेक्टँगल क्रिएट करून घेतलेले आहेत. आणि त्या रेक्टँगलचं डायमेन्शन किती आहे, 30x50 आहे. पण हा इथला वरचा पोर्शन जो आहे, हा डेव्हलपमेंटमध्ये कटिंग प्लेननं कट केल्यानंतर हा रिमूव्ह झालेला आहे. आणि ही आपल्याला काय दिसते, त्याची ओव्हरऑल डेव्हलपमेंट दिसते. सो अशा पद्धतीनं हा पेंटॅगोनल बेस प्रिझमचा प्रॉब्लेम, ज्याची एज 30 आहे, हाईट 50 आहे आणि कटिंग प्लेन हा बरोबर प्रिझमच्या सेंटरमधून पास होतो आणि इन्क्लिनेशन त्याचं HP 30 डिग्री आहे. त्यावेळी पर्टिक्युलर त्या प्रिझमसाठी डेव्हलपमेंट आपण कशी ड्रॉ करतो, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल असेल. थँक्यू.